नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर ज्योती जयवंत भटकर, इतिहास विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. माझा हा व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या मांडा. चला तर मग आज आपण पाहू BA भाग 3 या वर्गाचा बदललेला अभ्यासक्रम. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर BA भाग 3 या वर्गाचे सर्वच अभ्यासक्रम बदलले आहेत. त्यानुसार इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमावरती आज आपण चर्चा करणार आहोत. याआधी BA भाग 1 या वर्गामध्ये आपण सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 अभ्यासले. पुढे BA भाग 2 मध्ये सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 आपण अभ्यासले आणि आता BA भाग 3 या वर्गामध्ये सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 आपण अभ्यासणार आहोत. सेमिस्टर 5 मध्ये आपल्याला एकूण 5 पेपर अभ्यास करावयाचे आहेत. तसेच पुढे सेमिस्टर 6 मध्ये सुद्धा 5 पेपरचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. चला तर मग आपण या व्हिडिओमधून इतिहास या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम पाहू. सेमिस्टर 5 साठी एकूण 5 पेपर आहेत. पेपर नंबर 7 प्राचीन भारत, पेपर नंबर 8 मध्ययुगीन भारताचा इतिहास, पेपर नंबर 9 क्रांतीचे युग, पेपर नंबर 10 मराठ्यांचा राजकीय इतिहास, पेपर नंबर 11 इतिहास त्याचे सिद्धांत. हे आहेत टोटल 5 पेपर सेमिस्टर 5 साठी. आता आपण प्रत्येक पेपरचा विस्ताराने अभ्यासक्रम पाहू. पेपर नंबर 7 प्रारंभिक भारत, अर्ली इंडिया. सुरुवातीच्या कालखंडापासून ते इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंतचा अभ्यास या पेपरमध्ये आपल्याला करावयाचा आहे. या पेपरमध्ये पहिलं प्रकरण आहे प्रारंभिक माहिती. अश्मयुग, शेतकरी, नवपाषाण युग, ताम्रपाषाण युग, पहिले शहरीकरण, हडप्पा संस्कृती, पाषाण युग, दफन करण्याचे प्रकार, अवशेषांचे प्रकार. या पद्धतीने आपल्याला पहिलं प्रकरण प्रारंभीच्या माहितीद्वारे अभ्यासायचं आहे. दुसरं प्रकरण आहे वैदिक युग, साहित्य व महाकाव्य. यामध्ये पहिला मुद्दा पाहायचा आहे ते म्हणजे वैदिक साहित्य. दुसरा मुद्दा प्रारंभिक ते नंतरचे वैदिक काळातील संक्रमण, याच्यामध्ये नीती आणि अर्थव्यवस्था. तिसरा मुद्दा आपल्याला प्रारंभिक ते नंतरचे वैदिक काळातील संक्रमण, समाज आणि धर्म यामध्ये ते संक्रमण कशा पद्धतीनं झालेलं आहे तो भाग पाहायचा आहे. आणि चौथं प्रकरण आहे किंवा चौथा सब पॉईंट आहे तो म्हणजे रामायण आणि महाभारत ही जी महाकाव्य आहेत या महाकाव्यांच्या विषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही झाली पहिली 2 प्रकरणं. प्रकरण तिसरे आहे दुसरे शहरीकरण. यामध्ये दुसऱ्या शहरीकरणाचं स्वरूप, प्रादेशिक राज्ये यांचा झालेला उदय, 16 महाजनपदे, गौतम बुद्ध यांचे उपदेश, वर्धमान महावीर यांचे उपदेश. प्रकरण चौथे आहे मौर्य साम्राज्य. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा साधने पाहायची आहेत. साधनांच्या मध्ये अर्थशास्त्र आणि इंडिका. अर्थशास्त्र कौटल्या लिखित आणि मॅगस्थेनीसचा इंडिका. पुढे चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांचं कार्य, अशोकाचा धर्म आणि मौर्य कालखंडामधलं प्रशासन कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला पाहायचं आहे. ह्या 4 टॉपिकनुसार आपल्याला पेपर नंबर 7
हा सेमिस्टर 5साठी कव्हर करायचा आहे. पुढचा पेपर आहे पेपर नंबर 8, मध्ययुगीन भारताचा इतिहास 1206 ते 1526. या पेपरमधलं पहिलं प्रकरण आहे संदर्भ साधने. संदर्भ साधनांमध्ये साहित्य हा पहिला पॉईंट आहे. साहित्यामध्ये तारिके फिरोजशाही, अम्युक्त मल्यदा ही 2 साधनं पाहायची आहेत. यानंतर स्मारके सोडून पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करायचा आहे. आणि पुढचा मुद्दा आहे परदेशी प्रवासी. या परदेशी प्रवाशांनी आपली प्रवास वर्णनं जी लिहिलेली आहेत, ही प्रवास वर्णनांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये परकीय प्रवासी आहेत इब्न बतुता आणि डोमिंगो पेस. यानंतर दुसरं प्रकरण आहे ते मुघल कालखंडामधील, मध्ययुगीन कालखंडामधील प्रमुख शासक अल्लाउद्दीन खिलजी याचे अंतर्गत परराष्ट्र धोरण, महम्मद बिन तघलक याने केलेल्या सुधारणा, त्याचा चलनव्यवस्थेमधला बदल हे एक महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे. महम्मद वेडा होता का याविषयी चर्चा आहे. त्यानंतर कृष्णदेवराय, महम्मद गवान यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकरण तिसरं आहे प्रशासन आणि अर्थव्यवस्था. केंद्रीय, प्रांतीय प्रशासन, त्या कालखंडामधली शेती आणि जमीन महसूल पद्धती कशी होती, उद्योग आणि व्यापार कशा पद्धतीनं चालत असे. प्रकरण चौथ्यांमध्ये धर्म, समाज आणि संस्कृती पाहायची आहे. यामध्ये सुफी संप्रदाय, भक्ती आंदोलन, संत कबीर, शीख धर्म, गुरु नानक यांच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्म आणि आर्किटेक्चर, स्थापत्य दिल्ली, विजयनगर आणि बहामनी कालखंडामध्ये कशा पद्धतीनं आर्किटेक्चर डेव्हलप झालेलं होतं हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. हे 4 टॉपिक झाले पेपर नंबर 8चे. पुढे आहे पेपर नंबर 9, क्रांतीचे युग. यामध्ये पहिलं प्रकरण आहे सुधारणा. 16व्या शतकामध्ये कशा पद्धतीनं सुधारणा चळवळी झाल्या हे पाहायचं आहे. याच्यासाठी कारणे कोणकोणती होती, मार्टिन ल्यूथर यांची याबाबतची भूमिका काय आहे आणि याचे परिणाम कशा पद्धतीनं झाले. प्रकरण दुसरं आहे 1775ची औद्योगिक क्रांती. ही क्रांती घडून येण्यासाठीची कारणे, कशा पद्धतीने घडामोडी घडत गेल्या आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणजे इम्पॅक्ट काय झालेला आहे हे आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तिसरं प्रकरण आहे अमेरिकन राज्यक्रांती. ही कशा पद्धतीनं झाली, तिची कारणे, ही क्रांती घडून आणण्यासाठी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आणि एकंदरीत पूर्ण परिणाम कसे झाले हे तिसऱ्या प्रकरणामध्ये. चौथं प्रकरण आहे फ्रेंच राज्यक्रांती 1789ची. पुन्हा हिची कारणे, काय घडामोडी घडलेल्या होत्या त्या घडामोडी आणि फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावरती कशा पद्धतीनं परिणाम झालेले आहेत हे आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये पाहायचे आहे. या पद्धतीनं एकूण 4 प्रकरणांच्याद्वारे हा पेपर आपण कव्हर करतो. पुढचा पेपर आहे पेपर नंबर 10, मराठ्यांचा राजकीय इतिहास. या पेपरमध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणं पाहायची आहेत. पहिलं प्रकरण आहे इसवी सन 1740 पर्यंतची राजकीय परिस्थिती. याच्यामधला सब पॉईंट आहे शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्यातील यादी. छत्रपती शाहू यांचा परिचय, शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये कशा पद्धतीनं यादवी चालू झाली, त्या यादवीची कारणं काय होती, हे सगळं आपल्याला या सब पॉईंटमध्ये पाहायचं आहे. दुसरा सब पॉईंट आहे बाळाजी विश्वनाथ भट. पेशवे पदावरती ते कसे आले, त्यांच्या उदयाची कारणं काय होतील, त्यांनी काय महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे. दिल्ली मोहीम ही त्यांची महत्त्वपूर्ण घडामोड, मराठा मंडळाचा झालेला उदय, हे सगळं आपल्याला या सब पॉईंटमध्ये पाहायचं आहे. तिसरं प्रकरण आहे पेशवे बाजीराव. पेशवे बाजीराव यांचे उत्तरेकडचे धोरण आणि त्यांचा निजामाच्या सोबत असणारा संबंध हे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. दुसरं प्रकरण आहे पेशवा बाळाजी बाजीराव आणि पानिपत 1761. पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि आंग्रे संबंध कसे होते, त्यांचे रघुजी भोसले यांच्याशी कशा पद्धतीनं संघर्ष झाला आणि इसवी सन 1761मध्ये झालेली पानिपतची लढाई, तिची कारणे, ती लढाई कशा पद्धतीने झाली आणि त्या लढाईचे परिणाम काय झालेले होते, हे सर्व अगदी विस्तृतपणे आपल्याला
या मुद्द्यामध्ये शिकायचे आहे. त्यानंतर प्रकरण तिसरं आहे इसवी सन 1761 नंतरची राजकीय परिस्थिती. पेशवे माधवराव यांच्या कारकिर्दीमधल्या महत्त्वाच्या घडामोडी, महादजी शिंदे, नाना फडणवीस कशा पद्धतीने बारभाईच्या द्वारे हा सर्व कारभार त्यांनी पाहिला, हे सर्व आपल्याला या प्रकरणात पाहायचं आहे. प्रकरण 4 आहे मराठा सत्तेचा ऱ्हास. यामध्ये पेशवे बाजीराव दुसरे कशा पद्धतीने इंग्रजांच्या अधीन झाले, दुसरे व तिसरे अँग्लो मराठा युद्ध आणि मराठा सत्तेच्या ऱ्हासाची कारणं पाहायची आहेत की कशामुळे मराठा सत्तेचा ऱ्हास झालेला आहे, काय परिस्थिती होती आणि कोणकोणती कारणे कारणीभूत ठरली, हे सर्व आपल्याला इथे डिटेलमध्ये चर्चा या प्रकरणामध्ये करायची आहे. या 4 प्रकरणानुसार आपण पेपर नंबर 10 संपवतो. पुढे आहे पेपर नंबर 11 इतिहास आणि त्याचे सिद्धांत. हा पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी पुढे MPhil PhD करणार आहेत, संशोधनामध्ये उतरणार आहेत, त्यांच्यासाठी हा पेपर अतिशय चांगला आहे. प्रकरण पहिले इतिहास, व्याख्या आणि व्याप्ती. इतिहास म्हणजे काय, त्याची व्याप्ती काय आहे, इतिहासाचे स्वरूप काय आहे, हे आपल्याला पहिल्या मुद्द्यात पाहायचे आहे. दुसरा मुद्दा आहे इतिहासाचे असणारे वेगवेगळे प्रकार आणि तिसरा मुद्दा आहे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन. हे आहे पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण आहे ऐतिहासिक माहितीचे संपादन. त्यामध्ये साधने, स्वरूप आणि प्रकार. दुसरा मुद्दा आहे माहिती संकलनाच्या पद्धती आणि तिसरा मुद्दा आहे मुलाखती घेण्याच्या पद्धती. हे 2 प्रकरणानंतर तिसरं प्रकरण आहे इतिहास सादरीकरण आणि लिहिण्याची प्रक्रिया. यामधला पहिला मुद्दा आहे ऐतिहासिक संशोधनाचे टप्पे, दुसरा मुद्दा आहे माहितीचे विश्लेषण आणि तिसरा मुद्दा आहे सादरीकरण. यानंतर प्रकरण 4 आहे इतिहास लिहिण्याची पद्धती. कशा पद्धतीने इतिहास लिहिला जातो हे या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आपण साधा एखादा रिसर्च पेपर जरी तयार करत असू तरीसुद्धा या प्रकरणाच्या माहितीद्वारे आपल्याला तो इतिहासाचा पेपर, इतिहास रिसर्च पेपर आपण खूप चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. यामध्ये पहिला सब युनिट आहे नोट्स पद्धत, दुसरे पॉईंट आहे तळटीपा आणि तिसरा मुद्दा आहे अनुक्रमणिका, परिशिष्ट आणि ग्रंथसूची. या 4 प्रकरणांच्याद्वारे आपण पेपर नंबर 11 हा शिकायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, सेमिस्टर 5साठी आपल्याला हे एकूण 5 पेपर अभ्यासायचे आहेत. धन्यवाद.